प्रमाणक सिद्धांत किंवा नॉर्मेटिव्ह थिअरीज. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या तत्वज्ञांनी वेगवेगळे तत्वज्ञान सिद्धांत दिलेले आहेत. ते आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे नीतिशास्त्रामध्ये, जेणेकरून आपण इथून पुढचा जो काही पाठ शिकणार आहोत ना, तो ह्या सिद्धांतांवर अवलंबून आहे. किंवा आपल्याला कळेल की हे सिद्धांत जे सांगितलेले आहेत ते त्यामध्ये लागू होतात का, लागू होत असतील तर ते कृती योग्य, नाही लागू होत तर ती अयोग्य. अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की पुढचा जो पाठ शिकायचा आहे. प्रमाणक सिद्धांत म्हणजे काय, ह्याला काय म्हणतो आपण, नॉर्मेटिव्ह थिअरीज. नीतिशास्त्रामध्ये दोन प्रकारचे सिद्धांत आहेत. एक आहे ज्याला आपण म्हणतो की प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स, ठीक आहे, आणि दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणजे काय, ज्यामध्ये मानवी स्वभाव, मानवी आचारवर्तन आणि चरित्राला डिस्क्राईब केलं जातं की माणूस असा वागतो तर का वागतो, त्यामागची कारणं जी आहेत ती समजण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणतो. ठीक आहे. माणूस हा अशा पद्धतीने वागतो, त्याचा स्वभाव असा काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणतो. आणि प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स, प्रिस्क्रिप्शन असतं की नाही, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतं की नाही आपल्याला, तर प्रिस्क्रिप्शनमध्ये काय लिहून देतं, औषधं लिहून देतं आणि ते आपल्याला आपले जे काही आजार असतो त्यासाठी आपण ते औषध घेत असतो. मग आपलं जे आचारवर्तन जे आहे ते सुधारण्यासाठी किंवा अयोग्य स्वभाव किंवा आपलं आचारवर्तन जे आहे ते योग्य करण्यासाठी काही सिद्धांतांमध्ये असे प्रिस्क्रिप्शन लिहिलेले आहेत. म्हणजे काय, काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्याला आपण प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणतो. आणि त्या प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्सचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रमाणक सिद्धांत. त्यामुळेच म्हटलेलं आहे प्रमाण, निकष हे ठरवून दिलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत जो आहे तर तो आहे प्रमाणक सिद्धांत. तर ह्याचे काही आपण म्हणूया की टाईप्स आहेत किंवा आपण म्हणूया त्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत येतात. त्यामध्ये पहिला आहे सद्गुण सिद्धांत, त्याला व्हर्च्यू एथिक्स म्हणतो आपण. दुसरा आहे कर्तव्यवाद, त्याला आपण ड्युटी एथिक्स किंवा डिओन्टॉलॉजी म्हणतो. तिसरा आहे परिणामवाद, त्याच्यामध्येच आपण उपयोगितावाद, युटिलिटेरियन, टेलिओलॉजी किंवा युटिलिटेरियन. आणि चौथा आपण पाहूया करारवाद, कॉन्ट्रॅक्टेरियन. त्यानंतर आपण पाहूया त्याला उपयोजित नीतिशास्त्र असं म्हणूया. उपयोजित नीतिशास्त्र, ॲप्लाइड एथिक्स. ठीक आहे. तर अशा 5 गोष्टी आहेत आणि त्या 5 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत छानपैकी, कारण की त्यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो आणि इनडायरेक्टली पण आपण उत्तरामध्ये खूप वेळा ह्या गोष्टींचा, ह्या सिद्धांतांचा संदर्भ लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर जे आहे नीतिशास्त्राचं उत्तर म्हणून दिसायला लागेल. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण शिकूया सद्गुण नीतिशास्त्र. ठीक आहे. तर सद्गुण म्हणजे काय आपण पाहिलं सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्येच की किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय की व्हॅल्यूज आणि व्हर्च्यूज, मूल्य आणि सद्गुण ह्यामधला फरक. आणि सद्गुण म्हणजे काय की एखादी चांगली मूल्य जी आहेत आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या आचारवर्तनामध्ये खूप दिवस जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला
उपयोजित करतो, लागू करतो आणि ते आपल्या चारित्र्याचा भाग बनतात, त्यांना सद्गुण असं म्हणतो आपण, त्यांना व्हर्च्यूज असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यामुळंच हे सद्गुण नीतिशास्त्र जे आहे ते आपल्या चारित्र्य घडवण्यावर जास्त भर देत असतं. त्याचा अर्थ काय की एखाद्या मानवाची कृती जी आहे ती कृती त्यांचे साधन किंवा साध्य यावर अवलंबून नाही, तर त्या माणसाच्या चरित्रावर अवलंबून आहे. ठीक आहे. असं ह्या सद्गुण नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सद्गुण नीतिशास्त्रामध्ये ॲरिस्टॉटल व प्लेटो ठीक आहे, प्लेटो किंवा प्लेटो असे लिहितात आणि आपण म्हणूया की त्यांचे जे गुरु होते सॉक्रेटिस, सुक्रात ज्याला म्हणतो आपण, तर ग्रीक फिलॉसॉफर्स आहेत, हे सगळे ग्रीक तत्त्वज्ञानी आहेत. तर त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते सद्गुण नीतिशास्त्राचा त्यांचा एक फाउंडेशन, पाया त्यांनी भरलेला आहे असं म्हणूया आपण. ठीक आहे. तर आपल्याला त्यातले तत्त्वज्ञ कोण आहेत ते सुद्धा माहीत पाहिजे आणि त्यांचे काय विचार आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे. तर काय विचार आहेत ते समजून घेऊया आणि सद्गुण नीतिशास्त्रामध्ये एकंदरीत त्यांनी काय सांगितलेलं आहे हे सुद्धा समजून घेऊया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ॲरिस्टॉटलनी सांगितलेलं आहे युडोमानिया, किंवा त्याला ते म्हणतात की मानवी उत्कर्ष. त्याचा अर्थ काय? मानवी उत्कर्ष. त्यांनी सांगितलंय की कुठलाही माणूस जो आहे त्याच्या आयुष्यामधलं महत्त्वाचं ध्येय किंवा उद्दिष्ट काय असतं की आयुष्यामध्ये अंतिम साध्य जे आहे प्रत्येक माणसाचं ते आहे म्हणूया की आपण युडोमानिया आहे किंवा मानवी उत्कर्ष. त्यामध्ये आपण म्हणूया की आनंद कसा आपण मिळवू शकतो. ठीक आहे. मानवी उत्कर्ष म्हणजे काय? आनंद प्राप्त करणे हे मानवाचं एक अंतिम उद्दिष्ट आहे. ठीक आहे. हे काय? अंतिम उद्दिष्ट आहे. मग अंतिम उद्दिष्ट आनंद प्राप्त करणं आहे. आनंद जो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतो की पिझ्झा खाल्ला की खुश होतोय, मॅगी खाल्लं की खुश होतोय, आईस्क्रीम खाल्लं, चॉकलेट खाल्लं की खुश होतोय, किंवा जे वर्ल्डली प्लेजर्स आहेत त्यामुळं आपल्याला जो आनंद मिळतो ते आनंद इथं बोलत नाही आहेत. तर ते आनंद म्हणजे काय म्हणत आहेत इथे? ते म्हणत आहेत इंटेलेक्च्युअल हॅपीनेस. आणि तो कसा मिळू शकतो? माणूस जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सद्गुण जे आहेत ते रुजवतो आणि त्यांचा वापर त्यांच्या कृत्यामधून दिसून येतो आणि त्या कृत्यांमुळे लोकांचं भलं होतं, लोकांना मदत मिळते आणि त्यावरून जे आपल्याला आनंद होतो तो आनंद इथे बोललेला आहे. त्याचं सिंपल उदाहरण जे आहे आपण म्हणू शकतो की गरजू माणसाला आपण मदत करतो. गरजू माणसाला मदत केल्यावर आपल्याला मनामध्ये शांतता निर्माण होते, आपल्याला एक आनंद मिळतो. तर तो आनंद इथे बोललेला आहे. किंवा उद्या तुम्ही जेव्हा अधिकारी बनाल, ठीक आहे, MPSCची एक्झाम पास करून, आणि तुमच्यासमोर एक खूप मोठा पेच प्रसंग येतो, ठीक आहे, एक डायलेमा येतो, एक पेच प्रसंग येतो आणि तो तुम्हाला त्यामध्ये सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे. मोठे मोठे चॅलेंजेस तुमच्यासमोर, समस्या येणार, त्यामध्ये तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे आणि ॲक्शन्स घ्यायचे, निर्णय घ्यायचे. तर जेव्हा तुम्ही खूप छान निर्णय घेणार एखाद्या समस्येवरती, सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये, तर तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जे फील होतं, जो आनंद तुम्हाला मिळतो, तो आनंद इथे अरिस्टॉटल सांगत आहे. तर ह्याचा अर्थ काय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टींमुळे जो आनंद मिळतोय, ज्याला आपण म्हणूया की प्राकृतिक गोष्टींमुळे जो आनंद आपल्याला मिळतो, तो आनंद नाही, तर आपला वैचारिक आनंद ज्याला म्हणतो आपण,
इंटलेक्च्युअल, ठीक आहे. तर तो आनंद मिळवणं हे आपल्या जीवनाचं एक अंतिम उद्दिष्ट, अंतिम ध्येय आहे, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते कसं मिळवू शकता तुम्ही? काही सद्गुण आपल्या आयुष्यामध्ये आपण रुजवले पाहिजे आणि ते आपल्या चरित्राचा भाग बनले पाहिजेत. त्यांनी 4 असे सद्गुण सांगितलेले आहेत अरिस्टॉटलनी. त्याला 4 कार्डिनल व्हर्च्यूज म्हणतात. ते प्रत्येक माणसामध्ये असलं पाहिजे जर तुमचं चरित्र चांगलं बनवायचं असेल तर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 4 सद्गुण कोणते आहेत हे समजून घेऊया. 4 मुख्य सद्गुण. 4 मुख्य सद्गुण. पहिला आहे नैतिक धैर्य, किंवा आपण त्याला म्हणूया की धैर्य, करेज. ठीक आहे, करेज. दुसरा आहे न्याय, जस्टिस. कालच आपण याबद्दल एक्झाम्पल घेऊन पाहिलं होतं. त्यानंतर आहे तिसरा संयम, टेम्परन्स. आणि चौथा आहे प्रज्ञा, प्रज्ञा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, प्रज्ञा म्हणजे काय? विजडम, प्रॅक्टिकल विजडम ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. बर, तर प्रज्ञा किंवा शहाणपण पण म्हणतात त्याला कधी कधी, प्रज्ञा किंवा शहाणपण. तर हे 4 असे मुख्य सद्गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि जर हे 4 मुख्य सद्गुण आपल्या जीवनामध्ये आपण जर आणले तर आपलं चरित्र जे आहे ते चांगलं बनतं. आणि हे सिक्वेन्समध्ये लिहायचे बरं का, कारण की त्यांनी या 4ला असं सिक्वेन्समध्ये महत्त्व दिलेलं आहे. सगळ्यात कमी महत्त्व जर 4मध्ये असेल तर ते हे आहे, मग त्यानंतर जास्त महत्त्व, त्यानंतर जास्त, आणि सगळ्यात जास्त महत्त्व काय? विजडम. त्यांच्या मते जर आपल्या आयुष्यामध्ये जर विजडम आलं, प्रज्ञा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपलं आयुष्य हे आनंद प्राप्त करण्यायोग्य आहे, किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे वैचारिक आनंद याला म्हणतो आपण तो मिळवू शकतो आपण. तर समजून घेऊया 4 सद्गुणचा अर्थ काय. ठीक आहे. नैतिक धैर्य. तर नैतिक धैर्य म्हणजे काय? काल मी उदाहरण पण सांगितलं होतं पहा, की एखादी गोष्ट आपल्यासमोर चुकीची होत आहे तर आपल्यामध्ये धैर्य आहे का, करेज आहे का, की आपण त्या चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध आपण आवाज उठवू शकतोय का, आपण त्याबद्दल काही बोलू शकतोय का, काही ॲक्शन्स घेऊ शकतोय का. तर त्याला नैतिक धैर्य म्हटलेलं आहे. समाजामध्ये खूप सारे अशा काही समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, धार्मिक समस्या आहेत, किंवा पेच प्रसंग येतात. त्या सिच्युएशन्समध्ये आपल्यामध्ये काय मोरल करेज आहे का, नैतिक धैर्य आहे का, की आपण काही बोलू शकतो. काही समजा एखाद्या ठिकाणी सुपरस्टिशन्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर अशा काही सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धा आहेत, आणि अंधश्रद्धा आपल्या समोर होत आहे, आपल्या फॅमिलीमध्ये होत असतात अशा काही अंधश्रद्धा, आणि आपण काहीच बोलू शकत नाही, आपण बोलत नाही. बोलू शकतो, बोलत नाही आपण. का? आपल्याकडे नैतिक धैर्य नाही आहे. तर लक्षात ठेवायचं मधुरा, एखादी गोष्ट आपल्याला कळतंय की चुकीची होत आहे तर आपण ती बोलली पाहिजे. ती बोलल्याने आपल्याला कुठलीच हानी होत नसते, रादर आपण त्यामध्ये बरोबर असं आहे समजू, आणि आपला जो अंतरात्मा जो आहे तो आपल्याला त्रास देणार नाही. आपण जर बोललो नाही तर आपल्याला नेहमी आपला अंतरात्मा जो आहे त्रास देत असतो. ठीक आहे. मग याचा अर्थ हा नाही की आपण उठसूट कोणालाही म्हणजे बोलतोय तू चुकीचा रे, तू चुकीचा आहे, तू चुकीचा आहे असं बोलत राहायचं नाही. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य माणसासोबत योग्य वाचा वापरून आणि योग्य टोनमध्ये, ठीक आहे, आपण जे आहे ते बोललं पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण म्हणूया की नैतिक धैर्य. ठीक आहे. तर हे झालं. त्यानंतर न्याय, जस्टिस. ठीक आहे, न्यायाची भावना आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे, आणि अन्यायाप्रती आपण निषेध, विरोध करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या समोर दिसतंय की डिस्क्रिमिनेशन होत आहे, भेदभाव होत आहे, जाती भेदभाव होत आहे. आपण पाहतो की
जे आपल्या स्किन कलर आहे, रंगाच्या वरती भेदभाव, आपल्या घरामध्येच असं भेदभाव होत असतात. ठीक आहे. दोन बहिणींमध्ये आई वडील जे आहे भेदभाव करतात कारण की ती एक गोरी आहे आणि एक तिचा सावळा रंग आहे. ठीक आहे. किंवा आपण पाहतो की मुला मुलीमध्ये भेदभाव होत असतो घरामध्ये. ठीक आहे. लिंगाच्या आधारावर जेंडर डिस्क्रिमिनेशन होत असतं. का? आपण पुरुष प्रधान समाज ना, त्यामध्ये मग मुलगा जो आहे त्याला जास्त प्राधान्य देणार, त्याचं शिक्षण, त्याचा आहार किंवा तो जे काही करेल तो बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डिस्क्रिमिनेशन आहे. तर इनजस्टिस आहे. त्याच्या प्रती त्या झालेल्या अन्यायाप्रती आपण बोललं पाहिजे. ठीक आहे. आपण ॲक्शन्स घेतल्या पाहिजे. तरच आपण म्हणूया की ते सद्गुण आपल्यामध्ये आहे. आणि ते फक्त घरामध्येच नाही, ठीक आहे, तर ते बाहेर सुद्धा होणार. आणि तुम्ही उद्या अधिकारी बनणार आहात आणि तुम्ही वेळोवेळी हेच पाहणार आहात की अन्याय होतोय. कधी महिलांबरोबर अन्याय होतोय, कधी वंचित जातींचं जे समुदाय आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे, कधी जे आहे आपण पाहतो की दुर्बल घटक आहेत समाजातले त्यांच्यावर अन्याय होत आहे. ठीक आहे. तर अन्याय हा होत आहे आणि तुमचं जे कर्तव्य आहे अधिकारी म्हणून तो अन्याय रोखणं आणि ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे त्यांच्यासोबत जस्टिस करणं, न्याय करणं. ठीक आहे. तर हे काय सद्गुण. त्यामुळंच म्हटलेलं आहे की हे अधिकाऱ्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर संयम, टेम्परन्स. एक अधिकारी बनून तुमच्याकडे खूप सारे अधिकार असणार, पॉवर्स असणार, पैसे असणार, गव्हर्नमेंटचे फंड असणार. त्याचा उपयोग करायचा आहे तुम्हाला लोकांच्या हितासाठी. गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या तुम्हाला त्यांची अंमलबजावणी करायची आहे. तर असं करताना तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळा येऊ शकतं की आपण तो फंड जो आहे तो स्वतःसाठी यूज करू, स्वतःच्या हितासाठी यूज करू, आपल्या फॅमिलीसाठी यूज करू. पण आणि जे पॉवर्स आहेत ते आपल्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी यूज करू, फेवर देऊन. ठीक आहे. तर असं बऱ्याच वेळा तुम्हाला टेम्पटेशन्स येऊ शकतात किंवा तुमचे नातेवाईकच तुमच्याकडे येऊन अर्ज करू शकतात, अर्जी लावू शकतात की बाबा तुझा पुतण्या आहे, त्याला नोकरी लावून दे. ठीक आहे. त्याचा बिझनेस आहे तर त्याच्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट देऊन दे. हे सगळ्या गोष्टी होणार उद्या तुम्ही अधिकारी बनल्यानंतर. तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे. तुमच्यामध्ये आपण म्हणूया की ही भावना असली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. खूप सारे टेम्पटेशन्स आहेत, भ्रष्टाचार करण्याचे, घूस घेण्याचे किंवा जे आपल्याकडे अधिकार आहेत त्याचा दुरुपयोग करण्याचे. का? आपला इगो आहे ना. मग समजा एखाद्याने आपला इगो दुखवला, आपल्याकडे पॉवर आहे, दाखवतोच मी तुला, होऊ शकतं ना असं. ज्याच्याकडे पॉवर नाही तो सुद्धा एवढा इगो करून दाखवत असतो, पैशाचा माज किंवा असो, तर तुमच्याकडे तर उद्या पॉवर येणार आहे. तुम्ही तर तुमचा इगो हर्ट होणार प्रत्येक ठिकाणी होऊ शकतो. मग तुम्ही काय तुमचा संयम सोडून तुमचा इगो हर्ट झाला म्हणून तुम्ही काय रिव्हेंज घेत बसणार तिथे किंवा तुमच्या ॲक्शन ज्या आहेत त्या बेकायदेशीर असतील आणि त्या तुम्ही करणार, हे चुकीचं होत जाणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळं संयम असणं फार गरजेचं आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाचा सद्गुण म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय की तुमच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे प्लस त्या ज्ञानाची तुमची जी समज आहे प्लस त्याची उपयोगिता, युटिलिटी, त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा माणूस खूप इंटेलिजंट आहे, खूप नॉलेज आहे त्याच्याकडे, पण ते नॉलेज तो ॲप्लायच करू शकत नाही. मी हेच म्हणतोय ना की आज आपण नीतिशास्त्र शिकतोय, तर लक्ष्मीकांत सरांनी जे काही सांगितलंय 15 दिवसांमध्ये ते विसरून जायचं नाही. जे काही समजून सांगितलंय ते विसरून जायचं नाही. तर ते वेळोवेळी आपण ते आपल्या आयुष्यामध्ये अधिकारी बनल्यानंतर सुद्धा ते लागू करायचं आहे. आणि तेव्हा तुम्ही
एक नाही, अशा 10, 100, 1000 परिस्थितींमध्ये, सिच्युएशन्समध्ये, केसेसमध्ये तुम्ही जेव्हा ते ॲप्लाय करणार आणि बऱ्याच वेळा तुम्ही चुकीचं पण ॲप्लाय करणार, त्यामधून शिकणार आणि परत तुम्ही काय करणार, त्याला सुधारणा करून परत ॲप्लाय करणार त्या नॉलेजला. आणि शेवटी आपण म्हणूया की जेव्हा तुम्ही 40, 45, 50 वर्षाचे होणार तेव्हा तुम्ही एकदम अचूकपणे सांगू शकता की ह्या परिस्थितीमध्ये, ह्या केसमध्ये, ह्या पेच प्रसंगामध्ये तुम्ही असं वागलं पाहिजे. हे सर्वात काय म्हणूया की योग्य असं वागणं आहे ह्या सिच्युएशनमध्ये. जेव्हा तुम्हाला असं सांगता येईल, असं वागता येईल, तेव्हा म्हणूया की तुमच्याकडे हा सद्गुण आला आहे. आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे मिळेल. कळलंय का मधुरा? हा कॉन्सेप्ट समजलाय का? बर, ठीक आहे. तर हे 4 महत्वाचे सद्गुण झाले. बर, अरिस्टॉटलनी सद्गुण नीतिशास्त्रामध्ये आणखी एक महत्वाची संकल्पना मांडली आहे आणि त्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ मीन. ठीक आहे, किंवा आपण त्याला हे पण म्हणूया की सुवर्ण मध्य सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ मीन. बर, जे काही 4 सद्गुण मी आता सांगितलेत, ते 4 सद्गुण जे आहेत कुठे ना कुठे 2 एक्स्ट्रीम मूल्यांमधले किंवा गुणांमधले एक सुवर्ण मध्य आहेत. कसे? मी उदाहरण देऊन सांगतो. नैतिक धैर्य किंवा करेज ज्याला आपण म्हणतो. एक आपण कॉन्टिनम घेऊया, असं 2 एक्स्ट्रीम गोष्टी आहेत आणि त्यातला सुवर्ण मध्य हा आहे. तर जेव्हा मी म्हणतोय हे की नैतिक धैर्य हे एक सुवर्ण मध्य आहे, तर ह्या ठिकाणी जर आपण पाहू की बिलकुलच जो ॲक्शनच घेत नाही एखाद्या ठिकाणी एखाद्या सिच्युएशनमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो? भ्याडपणा, कावर्डिस. है ना? एखादा भित्रा माणूस असतो ना की नाही बाबा मी काय बोलणार नाही, मी काही ॲक्शन्स घेणार नाही. काल मी उदाहरण दिलं होतं एक महिला विरुद्ध महिला जे आहेत त्या महिलेला छेडखानी होत आहे बसमध्ये आणि लोक बसून आहेत, ते काही बोलत नाहीत. भ्याडपणा ज्याला आपण म्हणतो. आणि ह्या एक्स्ट्रीममध्ये कोण येणार मग? इकडच्या की एकदम एक्स्ट्रीम ॲक्शन घेणार असे कोण असतात? त्याला म्हणतात अविचारी धाडस. अविचारी धाडस ह्याला काय म्हणतात सांगा बरं? त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही उदाहरण देऊन मला सांगा. बसमध्ये मुलीसोबत छेडखानी होत आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये अविचारी धाडस काय असू शकतं? जे छेडछाड करतात त्यांच्याकडे हत्यार सुद्धा आहे. न विचार करता धाडस करणं म्हणजे काय? परिणामांचा विचार न करता धाडस करणं. समजा समोरच्या माणसाकडे एक बंदूक आहे, चाकू आहे आणि तो तुमच्यापेक्षा धडधाकट आहे, तुम्ही जाऊन डायरेक्टली त्याच्यासोबत मारहाण करणार का? का तुम्ही थोडासा विचार करणार? अशी काही तुम्ही क्लुप्ती त्यामध्ये लावू शकता का? असा काही तुम्ही विचार करू शकता का जेणेकरून तुम्हाला तुमची आणि जी महिला आहे तिला दोघांची पण सुरक्षा करू शकता का? असा विचार करणार, त्यानंतर तुम्ही निर्णय घेणार की नाही? जे काही निर्णय घेणार त्याला नैतिक धैर्य म्हटलेलं आहे. तर सेम गोष्ट आणि सेम इन्सिडेंट असाही होऊ शकतो की मध्यरात्र होत आहे, सगळीकडे अंधार आहे आणि बसमध्ये तुम्ही आणि तुमचा एक मित्र 2 जण जात आहे. 2012 मध्ये जी घटना घडलेली आहे दिल्लीमध्ये, निर्भया हत्याकांड. ठीक आहे, एक मिळतं जुळतं उदाहरण सांगतो मी. असं जर होत आहे की एखाद्या बसमध्ये एखाद्या वाहनामध्ये 2 जण जात आहेत आणि तुम्हाला
कळतंय की 3-4 असे अशिक्षित आणि दारुडे त्या बसमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनासुद्धा कळलंय की तुम्ही एकटे आहात. आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळली आहे की रात्र आहे, आजूबाजूला कोणी नाही आहे, तर त्या वेळेस तुम्ही तुमचा मोबाईल असेल किंवा SOS बटन मोबाईलमध्ये असतं एमर्जन्सी, पोलिसला फोन करणं 100 डायल करून, ही गोष्ट कराल का ते जे दारुडे आहेत त्यांच्यासोबत जेव्हा ते तुमच्यासोबत छेडछाड करत आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत मारहाण करणार? सरळ सरळ त्यांना उलटं बोलून तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार? मग ते तर अजून जास्त ते, कारण की ते होशमध्येच नाही आहे ना, किंवा त्यांच्यामध्ये विचार क्षमताच नाही आहे, नैतिक क्षमताच नाही आहे की काय बरोबर आणि काय चुकीचं आहे. तर त्यांचं वागणं तर चुकीचंच आहे. पण तुम्ही काय करणार ह्या परिस्थितीमध्ये? अविचारी धाडस करणार का भ्याडपणा दाखवणार का नैतिक धैर्य दाखवणार? ठीक आहे. तर ह्याला म्हणतात सद्गुण. आणि ते सद्गुण हे सुवर्ण मध्य साधून मिळवलेले असतात. तशाच पद्धतीने आपण दुसरे एक्झाम्पल देऊन सांगू शकतो सुवर्ण मध्य साधण्याचं, ज्याला आपण म्हणूया की संयम. ठीक आहे. तर संयम जर आपण इथे लिहिलं संयम सुवर्ण मध्य, तर ह्या बाजूला आपण काय लिहू शकतो आणि त्या बाजूला काय लिहू शकतो? त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की एक असू शकतं लाजाळूपणा, की बिलकुलच ठीक आहे, तर ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की इनसेन्सिबिलिटी आहे. आणि त्या साईडला लिहू शकता की आपण विलासीपणा, जो इंटेलिजन्समध्ये सेल्फिश, ज्याला आपण म्हणूया सेल्फ इंटरेस्ट म्हणतो, इंटेलिजन्स, संयम, लाजाळू, म्हणजे बिलकुलच नको नको एकदमच, म्हणजे त्याला नको म्हणण्याचं पण काही नाही, निघून जातो तिथं. दुसरा आहे की बाबा दे, सेल्फिश. ठीक आहे. ते संयम नाही आहे. आणि त्याचा सुवर्ण मध्य जो आहे संयम. असं लक्षात ठेवायचं की हे 4 सद्गुण जे आपण सांगितलेले आहेत ते सद्गुण हे सुवर्ण मध्य सिद्धांत लागू करून मिळवलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितले की हे 4 मुख्य सद्गुण आहेत ज्या माणसाचे चांगलं चारित्र्य बनवू शकतात, चारित्र्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं सांगितलेलं आहे. लक्षात आले का मग हे? बरं, मग आता हे सिद्धांत आणि ह्या संकल्पना समजल्यानंतर ह्या आजच्या समाजामध्ये कशा महत्त्वाच्या आहेत? त्यांचा आजच्या समाजाशी काय संबंध आहे, काय रिलेव्हन्स आहे, आणि लोकसेवेसाठी काय संबंध आहे? काय संबंध आहे? हे दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न दोन्हीवरती येऊ शकतो. तर वर्तमान समाजातील संबंध आपण त्याला म्हणूया. पहिला आहे की मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ. बरं, मला सांगा की एखाद्या सिच्युएशनमध्ये जसं संयम जर आपण म्हटलं तर संयम हा सद्गुण फार महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? समजा आपण आपल्या अधिकारी बनल्यानंतर आपण आपल्या पॉवर्सचा, अधिकाराचा जर दुरुपयोग केला, तर तो दुरुपयोग केला, समजा भ्रष्टाचार केला, तर कुठे ना कुठे आपल्याला ते म्हणतात ना, रात्री झोप कशी लागते तुम्हाला? का म्हणतात असं? कारण की आपला अंतरात्मा नेहमी सांगत असतो काय की आपण चुकीचं करतोय, चुकीचं केलंय, चुकीचं केलंय. मग ही लोक पहा, म्हणजे भ्रष्टाचारी आणि हे सगळे जे असतात ना, ते कुठे ना कुठे त्यांना मोठा आजार होतो, हार्ट अटॅक येतो, हायपरटेन्शन, बीपीचे पेशंट्स असतात आणि दारू पिणार. आणि का? कारण की त्यांचा अंतरात्मा त्यांना शांत करायचा असतो. ठीक आहे. मग ते कसे करणार? ह्या इंडल्जन्स त्याला म्हणतो आपण, विलासीपणा जे आहे, असं करून. तर लक्षात ठेवायचं की आपली जे मानसिक आरोग्य, ज्याला आपण म्हणतो की आपल्या मनामध्ये शांतता आहे नेहमी,
आणि आपल्या मनामध्ये आनंद आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, ते कसं येईल जेव्हा आपण हे सद्गुण आपल्या जीवनामध्ये लागू करतो. ठीक आहे. तर आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहील. नाहीतर आपण नेहमी स्ट्रेसमध्ये असणार. का स्ट्रेसमध्ये असतो? कारण की आपण चुकीचं वागतो, अयोग्य वागत असतो. लक्षात आलं का? हां. दुसरी गोष्ट जी आहे, जसं की आपण म्हणूया की पर्यावरणाचे रक्षण. मग आता पर्यावरण कुठून आलं इथं? हां, पर्यावरणाचे रक्षण जे आहे, जसं की आपण म्हणूया की आपल्याकडे टेम्परन्स नसेल, ठीक आहे, तर आपण काय करत असतो? कन्झ्युमरिस्टिक बिहेवियर असतं आपलं. हे खा, ते खा. एक कपड्याची गरज आहे, आपण 4 कपडे घेऊन येत असतो विकत. ठीक आहे. त्याच्याने काय होत असतं? जे काही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचा ऱ्हास होत आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? पर्यावरणावरती इम्पॅक्ट होतं. ठीक आहे. माझी इच्छा आहे म्हणून मी काय करतो? एकटा गाडी घेऊन, कार घेऊन ऑफिसला जात असतो 20 किलोमीटर. मग त्यासाठी मेट्रो आहे, लोकल आहे, त्याच्यानी जाणार नाही, कारमध्येच जाणार, एकटा बसून. 4 लोकांची जागा आहे, एकटा बसून जाणार. त्याच्यानी पेट्रोल पेट्रोलमुळे एअर पोल्युशन होत आहे, ट्रॅफिक होत आहे. ठीक आहे, एवढं कंजेशन होत आहे. तर पर्यावरणाची हानी होत आहे. कशामुळे? कारण की आपल्यामध्ये काय नाही आहे? संयम नाही आहे. ठीक आहे. तर संयम असेल तर आपली जी लाईफस्टाईल आहे, राहणीमान आहे, ते चांगलं होईल. शाश्वत विकासासाठी हे फार महत्त्वाचं आहे, संयम ज्ञान. जसं महात्मा गांधींनी सांगितलंय की देर इज एव्हरीथिंग ऑन द अर्थ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट एव्हरीवन्स ग्रीड. ठीक आहे. ज्या गरजा आहेत माणसाच्या, मूलभूत गरजा, त्या पूर्ण होण्यासाठी सगळं काही आहे आपल्या पृथ्वीवर. पण जी माणसाचा लोभ आहे, ग्रीड आहे, त्यासाठी नाही. ठीक आहे. ते फार फेमस आपण शाळेमधून शिकलेलं आहे. ठीक आहे. तर पर्यावरणाचं रक्षण. त्यानंतर आपण म्हणूया की नातेसंबंध. समाजामध्ये आपले नातेसंबंध चांगले राहण्यासाठी आपल्याकडे हे सद्गुण असले पाहिजेत. त्याचं उदाहरण आपण म्हणू शकतो की एखाद्या माणसासोबत बोलताना, वागताना आपण संवेदनशीलपणे वागतो. तर उद्या अधिकारी बनल्यानंतर तुमच्याकडे ही संवेदनशीलता असली पाहिजे, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असली पाहिजे. शहाणपण जे आपण म्हटलो, प्रज्ञा, तर ते त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या समाजामधले जे आपला जो स्टेटस आहे, आपली इमेज आहे, ती चांगली असू शकते. आणि त्यामुळं आपल्या समाजामध्ये आपल्याला सपोर्ट मिळतो, एक सलोखा असतो. जेव्हा गरज पडते, एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपल्याला लोक मदत करायला येतात. जर आपलं चरित्र चांगलं असेल, आपण लोकांसोबत चांगलं वागलोत, आपले सद्गुण जर चांगले असतील, तर लोकसुद्धा आपल्याला मदत करतील. ठीक आहे. समाजामध्ये आपला एक इमेज बनतो आणि आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला मदत पण होते. त्यामुळे आपले नातेसंबंध जे आहेत ते चांगले होतात समाजामध्ये. आपलं चारित्र्य चांगलं नसेल तर लोक आपल्यासोबत संबंध ठेवत नाहीत. बरोबर की नाही? हां. लोकसेवेसाठी किंवा आपण म्हणूया की जेव्हा अधिकारी आपण बनू, तर तेव्हा सद्गुण नीतिशास्त्र कसं लागू होत असतं? तर त्याचं एक उदाहरण मी सांगतो. न्याय. ठीक आहे. न्याय जो सद्गुण आहे तो तुम्ही सांगू शकता की प्रशासनाचं सर्वात महत्त्वाचं एक कार्य काय आहे की समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणं, न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित करणं. ठीक आहे. तर योजनांचा लाभ देताना जात, धर्म किंवा राजकीय दबावाचा विचार न करता केवळ पात्र व्यक्तीला न्याय देणे हे एक अधिकाराचं कर्तव्य आहे की नाही? आणि त्याच्या मनामध्ये जेव्हा न्यायाची भावना असते तेव्हाच अधिकारी जो आहे जाती, धर्म ह्याचा विचार न करता पात्र व्यक्तीलाच त्या योजनेचे जे काही बेनिफिट्स असतील तो देऊ शकतो. नाहीतर त्याच्यामध्ये न्यायाची भावना नसेल तर तो कुठे ना कुठे आपल्या जातीच्याच लोकांना प्रेफरन्स देईल, प्राधान्य देईल, आपल्या धर्माच्याच लोकांना प्रेफरन्स देईल, असं होऊ शकतं. ठीक आहे. तर त्यानंतर आपण म्हणूया की नैतिक धैर्य, मोरल करेज ज्याला आपण म्हणतो.
तर जेव्हा आपण अधिकारी बनतो तर बरेच भ्रष्ट राजकीय नेते किंवा बाहुबली यांच्या विरोधात आपल्याला उभे राहून सचोटीने काम करावे लागतं. जसं मी सांगितलं होतं पहिल्या सेशनमध्ये की सगळीकडून प्रेशर असतं तुमच्याकडे, खूप जास्त प्रभाव असतो आणि हा प्रभाव तुम्हाला अयोग्य पद्धतीने काम करण्यासाठी मजबूर करू शकतो. आणि त्यामुळं जेव्हा तुमच्याकडे हे सगळे सद्गुण असतील तेव्हा ते तुमचे सद्गुण तुम्हाला अशा वेळेस कामाला येतील. तुमच्याकडे मोरल करेज असेल, नैतिक धैर्य, आणि तुमचं जेव्हा कॅरेक्टर चरित्र हे खूप स्ट्रॉंग असेल तेव्हाच तुम्ही प्रशासनामध्ये सचोटीने काम करू शकाल. इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आणि आणखी एक आपण एक्झाम्पल देऊन सांगू शकतो की जसं की संयमबद्दल मी आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे खूप सारे अधिकार आहेत, पॉवर्स आहेत, त्याचा मिसयूज करणं किंवा दुरुपयोग करणं जे आहे ते चुकीचं मानलं जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. आणि प्रज्ञा. ठीक आहे. प्रज्ञा जे आपण ज्याला म्हणतो किंवा शहाणपण. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी जेव्हा पूर येतो किंवा समजा अर्थक्वेक होईल तर त्यामध्ये नियम पुस्तकात नसतानाही वेगाने आणि योग्य निर्णय घेणे, तर ते कुठून ठरतं? जेव्हा तुमच्याकडे प्रज्ञा आहे. जसं मी सांगितलं की ज्ञानाची समज आणि त्याची उपयोगिता. ठीक आहे. तो उपयोगिता, उपयोजिता, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज, उपयोजिता ज्याला आपण. ठीक आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात तेव्हा नियम आणि हे कायदे जे आहेत त्याच्या चौकटीमध्ये राहून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचे जे कार्य आहे ते करू शकता. एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये समजा पूर आलेला आहे किंवा दुष्काळ आहे किंवा एखादी आपत्ती आलेली आहे, नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित काम करू शकता जेव्हा तुमच्याकडे. ठीक आहे. तर हे रिलेव्हन्स झाला सिव्हिल सर्वंट्ससाठी आणि समाजासाठी जो आहे त्याचा रिलेव्हन्स आहे.